विसरू कसे ते माझ्या राजाचे बलिदान। नमस्कार मित्रांनो, आज मी माझ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूची कहाणी सांगणार आहे। जर तुम्ही मराठी आहात तर तुमच्या अंगावर शहारे उठल्याशिवाय राहणारच नाहीत। तिन्ही सांजेची वेळ होती। तुळापूर येथील औरंगजेबाच्या छावणीत नमाजाची तयारी चालू होती। मावळतीच्या डोंगर कड्यामागे सूर्य लपला होता। इंद्रायणी भीमा या दोन नद्यांच्या एकमेकात मिसळलेले संगम पाणी थरकत्या लाटा उठवीत वाहत होते। औरंगजेबाच्या तळावर वस्तंभात शंभूराजे आणि कवी कलश यांना काटेरी साखळदंडाने बांधलेले होते। काय अवस्था झाली हो तेव्हा माझ्या राजांची। हात आणि गर्दन जखडून टाकणारी तख्ता, रक्तालेले कपडे, कमरेला बांधलेला साखळदंड आणि जागोजागी फक्त आणि फक्त रक्ताचेच थेंब। गेलेल्या डोळ्यांच्या उरलेल्या फक्त खोबण्या, जबान कापलेले, तोंडातून फक्त आणि फक्त रक्तच। गेले कित्येक दिवस औरंगजेबाच्या छावणीत अत्याचार सहन करत असलेले आमचे राजे आणि कवी कलश यांचा देह आता मानवी देहच उरला नव्हता। ते दिसत होते जयंती दिवशी सिंदूर लावलेल्या हनुमंतासारखे। डोळे, जबान यासह सगळं देह विखुरलेल्या राजांच्या मनात विचारांची प्रचंड वावळट उठली होती। त्यांना कळून चुकलं होतं, कदाचित आयुष्याचा हा अखेरचा श्वास जवळ येत आहे। डोळे तर उरलेच नव्हते, तरी पण मनोमन त्यांच्या डोळ्यांना दिसत होत्या त्या मासाहेब जिजाऊ, आऊसाहेब, आबासाहेब, बाळराजे आणि सगळं स्वराज्यच। खांबाला जखडलेल्या राजांच्या घशाला कोरड पडली होती, पण पाण्याच्या थेंबाऐवजी त्यांच्या शरीरामध्ये रक्ताचे थेंब जात होते। राजे आणि कवी कलश औरंगजेबाच्या अत्याचाराला सहन करत होते। नुकताच नमाज पढून आलेला औरंगजेब मुकरब खानाला माहिती देत होता की राजे आणि कवी कलश यांचे हाल कशा प्रकारे करायचे। एवढे हाल करून सुद्धा राजे आणि कवी कलश कसलाच आक्रोश करत नव्हते आणि नमले सुद्धा नव्हते। औरंगजेबाला त्याची खूप चीड येऊ लागली। तो संतापत झाला, इकडून तिकडून फक्त फेऱ्या मारत होता। हळूहळू सकाळ झाली होती। दिवस उजाडला। 11 मार्च 1689। औरंगजेबाच्या तळावर कोंबड्याने कुठेतरी भांग दिली म्हणजे सकाळ झाली हे त्यांच्या लक्षात येत होतं। तसंच उन्हाच्या चटक्यानं दिवस वर आल्याचा आणि नमाजाच्या होणाऱ्या गर्दीच्या आवाजामुळे संध्याकाळ होण्याचा त्यांना समजत होतं। त्यांच्या पोटात एक अन्नाचा कण सुद्धा नव्हता। चेहरा रक्तबंबाळ झालेला, तरीही राजांच्या मनात विचारांची वाळवट उठत होती। सूर्य आता उगवलाच होता। आबासाहेबांच्या आठवणीत बेचैन झालेले शंभूराजे तडफडत आपली गर्दन हलवत होते। हे बघून तळ्यावरचे सरदार दबक्या आवाजात हसून कुजबजत होते। इतकी भयंकर शिक्षा देऊन सुद्धा देखील कोणताच आक्रोश न करता गर्दन ताठ करून उभे राहिलेले आणि तेजस्वी योद्धा त्यांनी अख्ख्या आयुष्यात कधीच बघितले नव्हते। नवा दिवस उगवला। राजांचे झाले तेवढे हाल पुरेसे वाटत नव्हते, म्हणून मुकरब खानाने नवे जल्लादी पथक समोर बोलवले। शंभूराजे आणि कवी कलश यांच्या अंगावरती मिठाचे पाणी टाकण्यात आले। काय अवस्था झाली होती त्यावेळी माझ्या राजांची आणि कवी कलश यांची।
आधी संपूर्ण देह रक्ताळ बंबाळ झालेला आणि त्यात त्यांनी मिठाचं पाणी. कालांतराने आता कवी कलश गतप्राण झाले होते आणि थोड्याच वेळाने आदेश आला की शंभूराजांचं मस्तक शरीरावेगळं करा. मुकरब खानाने त्यांच्या आदेशाचं पालन करून आपल्या शंभूराजांचं मस्तक धडावेगळं केलं. तो दिवस होता 11 मार्च 1689. त्या इंद्रायणीच्या पवित्र आणि भीमासुद्धा रक्ताने बंबाळ झाली होती. मातीत मरणारे लाखो या इंद्रायणी आणि भीमेने आतापर्यंत बघितले होते, पण मातीसाठी मरणारे ते छत्रपती शंभूराजे आता कायमचे त्या इंद्रायणीने विखुरले गेले होते. आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं की कसं जगावं आणि आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलं की कसं मरावं. मृत्यूशी झुंज देणारा तो वाघ म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. जय शिवाजी, जय भवानी, जय शंभूराजे.